आणि गोव्यातला आमचा फेमस नाश्ता इडली आणि मेंदू वडा, ही चटणी आणि सांबर मस्त खातो आणि रूम सोडतो आणि डायरेक्ट आपले कोकणामध्ये एंट्री मारतो. कोकणामध्ये भाई चलो. सो मंडळी, आपण रूम वगैरे आता सोडलेला आहे. आता आपला प्रवास गोव्यावरून कोकणामध्ये चालू झालेला आहे. तर आता जाता जाता आपल्याला शेवटचं एकदा गोव्याचं कलिंगूट मार्केट दिसेल, ते बघू आणि जाऊया. आणि इकडे गोव्याला खूप एन्जॉय केला आम्ही लोकांनी. आणि एक गोष्ट खूप महाग आहे, ती म्हणजे काजू. डायरेक्ट 800-900 भरपूर महाग आहेत. त्याच्यामुळे आम्ही काय घेतलं नाही. बघू, कोकणामध्ये सस्ता भेटलं तर ठीक, नाही तर काजूला राम राम. राम राम. सो पोचलेलो आपण लगेच कलिंगूट मेन मार्केट. सकाळचे वाजलेत 8, पण 8 वाजता भरपूर दुकानं बंद आहेत. भरपूर म्हणजे अर्ध्यापेक्षा दुकानं बंद आहेत. अजून चालू व्हायला टाइम होईल, मला वाटते 10 तरी वाजवतील. बंद दुकान. गाणे नाही चालू. मार्केट डाऊन असल्यामुळे, मे महिन्याचा मार्केट आहे त्याच्यामुळे, सीझन ऑफ असल्यामुळे आता दुकानवाली पण जास्त इंटरेस्ट घेत नाही. चलो सर्कल आ गया कलिंगूट का. In 400 meters at the round. सो मंडळी, आता आपण कोकणामध्ये पोहोचलेलो आहोत. आणि सर्वात फेमस मंदिर गणपती बाप्पाचं, ते म्हणजे रेडीचं गणपती बाप्पाचं, नवसाला पावणारी गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला चाललोय आपण. श्री क्षेत्र रेडी, श्री गजानन मंदिर रेडी. आपण पोहोचलेलो आहोत आपल्या लोकेशनवर. गाडी वगैरे लावलेली आहे पार्किंगला. या साईडला मार्केट आहे आणि मंदिर समोर आहे. गणपती बाप्पा मोरया. चला मंडळी, एकदम चांगल्या प्रकारे दर्शन झालेलं आहे. मी सकाळी सकाळी आलो त्याच्यामुळे काही जास्त गर्दी नव्हती. एकदम मस्तपैकी दर्शन झालं. चला आता पुढच्या लोकेशनवर. मंडळींनो, पाहू शकता कोकणातले सुंदर रस्ते, हिरवागार निसर्ग, एकदम भारी मजा येते. मजा दिसते. आंब्यांच्या बागाच दिसतात. आंब्यांच्या बागा भरपूर. हापूस आंबे. आणि आता आपण आलेलो आहोत नवाबाग ब्रिज. इकडे मागेच आपलं लोकेशन नाही आणि गाड्या पण भरपूर आलेल्या आहेत. या साईडला बोटिंग आहे वाटतं, ॲक्टिव्हिटी. आणि
मासेमारीच्या पण बोटी भरपूर आहेत हे बघा. बोटिंगची सुविधा आहे इकडे पर्यटनासाठी. आणि आता वाजले 10. हे बघा ही कशी बनवले सफारी. हा कायाकिंग वगैरे सर्व आहे इकडे. आणि यो ब्रिज आहे एकदम ब्रँडेड. कोकणामध्ये खूप सारा पैसा इन्व्हेस्ट होत आहे टुरिझममध्ये. आता बघूया कसा काय. या साईडला आपला नवाबाग ब्रिज यो आहे नवाबाग बीच या साईडला. आणि ब्रिज चढलेला आहोत आपण आणि या पुलावर आलेलो आहोत. आणि या अशा रस्त्या बघून असं वाटते का आपण सिलिंगला आलेलो आहोत. सिलिंग या साईडला एक खाडी आहे आणि या साईडला यो बघा समुद्र किनारा. या साईडला पाहू शकता तुम्ही. बघा बोटिंग करू शकता, कायाकिंग करू शकता. आणि पुढे मार्केट आहे छोटंसं. खाण्यापिण्याचे स्टॉल्स वगैरे लागलेले आहेत. ओ काय आहे इथे. तो बघा पाण्यामध्ये पक्षी भेटलेला. ओ आतमध्ये गेला भाई. शिकार आणील वाटते. शिकार आतमध्ये गेला, बाहेर येईल बघ. भेटला नाही बाई त्याला काहीतरी. भारी दिसते रे पक्षी. तो खतरनाक आहे. आणि गोला बनवायला लावले आम्ही. गोला हो बघा. हॅलो हां बोलो हां चार मिक्स कांदा विचारू माका शिवाची माणसाचा काय आम्ही नाही घेलो. आमची विकत घेणार नाही शिवाचा आबा एक लक्ष एक आणि एक कोण एक गेलो. एकामध्ये काला कट्टा नको टाकू. बिया खायली बिया एकटाच गेलो. फक्त फायबर ती आणि मूर्त गुलाम बाहेर काढलं तेव्हा मानान गेलं. एकच हॅलो गोला घेऊन इथे आलोय मस्तपैकी. आणि हो बघा. आणि या साईडला आपण बसूया गोला आणि हा नजारा व्ह्यू एन्जॉय करूया. स्वच्छ वेंगुर्ला, सुंदर वेंगुर्ला. चला या. अरे जांभळाची झाड आहे का यो बघा भाई. जांभूल किती भरले. खतरनाक. लयच बेकार भरले जांभळं. हे बघा डेंजर लेवलला भरले. डेंजर. ही बघा बोट निघालेली आहे सफारीला. भाई व्ह्यू पाहू शकता. वेंगुर्ला बीच. ही बघा आमची मंडळी. आणि पाणी बघा ना. लाटा बघा एकदम भारी. गरमी भरपूर आहे. ऊनच एवढं पडलंय तर काय सांगायचं. चला गाडी लावली तिकडे पार्किंगला. आता निघूया नेक्स्ट डेस्टिनेशनवर. सो मंडळी नवाबाग पूल वेंगुर्ला इकडनं आपण निघालेलो आहोत. आता दुसऱ्या लोकेशन तो म्हणजे कोंडुरा बीच. मंडळींनू गाडी लावले पार्किंगला आणि आता आपण पोचले ते म्हणजे कोंडुरा बीच. आणि यो नजारा बघा कसा आहे नजारा. एकच नंबर. हे बघा त्या साईडला कोंडुरा बीच. आता तिकडे जाऊया. आणि मंदिर पण आहे तिकडे. आता बघूया कोणतं मंदिर आहे काय आहे. आणि सीन बघा ना एकच नंबर दिसतोय. लोकेशन चेक करा ना यार. प्रेमात पडलो या लोकेशनाच्या मी. हे बघा ना किती नारळाची झाडं आहेत बघा. पावसाळ्यात काय सीन दिसेल. इथून पाणी वाहेल ब्रिज खालून. मस्त पाणी जाईल परत इकडून. असं नारळाची झाडं नाही. लोकेशन कसं सिनेमॅटिक लुक वाटते बघा. भाई पोरं चालले नाही बघा. विषय असा आहे की आयुष्यामध्ये तुम्ही जगामध्ये कुठे पण फिरा पण गोवा आणि कोकण याचा कोणच नाद नाही करू शकत.
एवढा भारी लोकेशन, एवढे भारी नजारे पाहायला भेटतात आपल्याला निसर्गाचे, सांगून फायदा नाही. हे बघा काय लोकेशन आहे यार, एक नंबर, मजा आ गया. तो बघा तिकडे ब्रिज आहे, तिकडनंच आपण आलो होतो आता. ओ हो, अतिशय सुंदर जागेवर सुंदर असं मंदिर, श्री देव लिंगेश्वर मंदिर कोंडुरा. नंदी महाराज की जय. हर हर महादेव. काय सुंदर नजर आहे बघा. मंदिराचं दर्शन वगैरे घेतलेलं आहे. आता चाललोय बीचच्या जवळ थोडा. आणि हा असं लोकेशन अतिशय सुंदर असं बघा, कसं वाटतंय ना सीन, एकदम पिक्चर मधला सीन वाटतो, पिक्चर मधला एकदम सिनेमॅटिक लोकेशन आहे. आपली मंडळी गेले पुढे, त्यांना बोललो तुम्ही पुढे जा, मी येतो. आणि हा असा समुद्र किनारा एकच नंबर. चलो भाई मित्रांनो, चलो अभी जाएंगे अपने रूम पे जो बुक किया है अपना, किधर देवबाग बीच पे. तो उधर जाके अभी रेस्ट मारेंगे. अभी कितना बजा है, 11 बजा है. ये लोकेशन है हमारा. चलो फिर चलते. रोड सुधरवलाय पण ताजा ताजा बनवलेला आहे. आता बनवलं ना, त्यात हे काय माती पण आहे ना त्याच्यावर, सगळा नवीन बनवलं. तिथे माणसं होती बघ, साफ करत होती. तिथून घेतलाय त्या बनवलं, तिथून बनवलं. मस्त रोड आहे, मस्त लोकेशन आहे, मजा आली. तर आपण आता पोचलोय रूमवर. आता वाजले 1:30. बघा आमचं रूम, बघा यासोबतला एसी सर्व. आता रूमवाल्यानंच सांगितलेलं आम्ही जेवण वगैरे द्या, थाली सिस्टीम. तर बोलले देतो ना लगेच. तर आता ते येईल, जेवू बिवू, थोडा आराम करू, मग बोटिंग बिटिंग काय असेल ते आसपासचा एरिया फिरायला जाऊ. आणि या साईडला पाहू शकता आपलं जेवण आलेलं मस्तपैकी. यांना तिसऱ्या दिलेल्या आहेत, तिसऱ्या खायला आहे बघा. हे 3 नॉनव्हेज, नाही मला व्हेज आयटम. आता मस्तपैकी जेवतो आम्ही न, बघू पुढचा काय सीन आहे तो नंतरच बघू. आता वाजले 4 आणि फ्रेश वगैरे होऊन आता आम्ही निघतोय सिंधुदुर्ग किल्ला पाहण्यासाठी. आता येते आपली मंडळी, चला आलेली आहे. आता निघूया इकडनं. ओकरीचं मोदक, ओकरीचं मोदक, ओकरीचं मोदक, ओकरीचं मोदक. तर मंडळी आमचा विषय चाललेला आहे सिंधुदुर्ग किल्ला पाहण्याचा. पण अचानक मध्ये भयानक क्लायमेट चेंज झाल्यामुळे आम्ही प्लॅनच चेंज केला. आणि आता आपण आलेलो आहोत पाठीमागे पाहू शकता तुम्ही, एवढा मोठा स्मारक आपल्या महाराजांचा. अंदाज लावा आपण कुठे आलोय ते. आणि फायनली आपण पोचलेलो आहोत राजकोट किल्ल्यावर.
हे बघा झाडं किती हिलतात बघा, हवा बघा किती सुटलेली आहे. मला वाटतं पाऊस पडेल 1-2 दिवसात, गॅरंटी नाही वाटत. चला आता एंट्री मारणारच आपण राजकोट किल्ल्यामध्ये. हा बघा राजकोट किल्ला. आणि हे मंदिर श्री महापुरुष मंदिर राजकोट. मंदिरामध्ये दर्शन घेऊन आपण आता आलेलो आहोत छत्रपती शिवाजी महाराज स्मारक. पहिल्याच्या मूर्तीपेक्षा आत्ताची मूर्ती एकदम हे वाटते, काय बोलतो, क्लासिक आणि डिटेलिंग खूप आहे मूर्तीमध्ये. पहिला तेवढी डिटेलिंग नव्हती. हे बघा फुल कपडे वगैरे, तलवार, चेहरा, दाढी, केस, हे बघा डोले पण पाहू शकता तुम्ही. एकदम क्लासिक वाटतंय मूर्ती. हे बघा एकच नंबर. तुफान आलेला आहे, तुफान माती जाते. तुफान आले, तुफान. हे बघा नुसती धूल धूल झालेली आहे, धूल धूल. हे बघा मंडळी काय खरं दिसत नाही. हळूहळू पावसाचे थेंब पडायला लागलेले आहेत. आणि वारा बघा, वारा किती तुफानी सुटलेला आहे. नुसती धूल उडते, धूल. एकदम काम 25 आहे बाप्पा. ही बघा कशी धूल उडते बघा, दिसते का तुम्हाला? ही बघा सुसाट, एकदम सुसाट. आणि त्या साईडला समोर आपल्या महाराजांचं स्मारक. आणि आता आम्ही आलो इकडे रॉकवर आलेलो. रॉक मस्तपैकी इकडे समुद्राचा आनंद घेण्यासाठी. बघा कशा लाटा येतात, लाटा एकच नंबर. मजानी लाईफ. तो बघा सूर्यदेवता तिकडे, हे बघा ढगांच्या आड गेलेले आहेत. आणि पावसाने हळूहळू पडायला सुरुवात केलेली आहे. एकदम हळूहळू थेंब थेंब पडत आहे. आता आज रात्री समजेल काय आहे ना काय नाही ते. आणि हे बघा आमचं 2 वारू तिकडे गेलेले, येथे साईडला बसलेला. आणि तो समोर सिंधुदुर्ग किल्ला. ओ भाई साहब, लाटा बघा कशा खवलले निसत्या. काय वाटतंय केतन तुला, उद्या बोटिंग भेटेल का आपल्याला? असं असेल तर मौसम साफ व्हायला पाहिजे एकदम. ही बघ लाट बघ खतरनाक. पाहू शकताय हळूहळू करून भरपूर मंडळी येत आहे किल्ल्यावर महाराजांचं स्मारक पाहण्यासाठी. आणि इकडेच आपण थांबलोय जरा. आम्ही शेवपुरी सांगितलेली आहे की बघूया आता कधी येते का ते, कारण इथे पण गर्दी पडलेली आहे बघा. आता बघू कधी भेटते ती. तर शेवपुरी आलेले आहे, दिसायला पण एकदम मस्त दिसते आणि वास पण एकदम भारी आलेला आहे. तर मग भारीच असेल खायला पण. 40 रुपये प्लेट. आणि हा नजारा. पाणीपुरी, शेवपुरी, भेल सर्व खाऊन पिऊन आता आलो होत आम्ही. आता चाललोय रूमवर. बाई इकडे पाहू शकता जेवण आलेलं आहे. चिकन आणि कोलबी. अजून आपलं शाकाहारी बाकी आहे जरा यायचं. व्हेज थाली आलेले, व्हेज थाली. बसलाय आपली मंडळी जेवायला. चला जेवून झोपू आता, टाइम पण भरपूर झालेला आहे.